भक्ती, ज्ञान आणि वैराग्य परमार्थाचा त्रिवेणी संगम। जीवनात सुख, शांती आणि समाधान शोधताना माणूस अनेक मार्ग वापरतो, पैसा, यश, मान, सन्मान, पण तरीही अंतर्मन रिकामंच राहतं। कारण खरा आनंद बाहेर नाही, तो आहे अंतर्मनात। आणि त्या आनंदापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य। महान संत समर्थ रामदास स्वामी यांनी या तिन्हींचा सुंदर संगम सांगितला आहे। हे तिन्ही मार्ग वेगळे नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत। जसं नदी, प्रवाह आणि सागर एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, तसं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही एकत्र आले कीच परमार्थ पूर्ण होतो। भक्ती म्हणजे देवावरचं प्रेम, श्रद्धा आणि पूर्ण समर्पण। भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा नामजप नाही, तर प्रत्येक कृतीत देव पाहणं। जेव्हा मन नम्र होतं, अहंकार कमी होतो आणि मीपणा विरघळतो, तेव्हा खरी भक्ती सुरू होते। भक्ती मनाला मऊ करते, शांत करते आणि अंतर्मनात प्रेम जागवतं। ज्ञान म्हणजे सत्याची ओळख। मी कोण, हा प्रश्न जेव्हा माणूस स्वतःला विचारतो, तेव्हा ज्ञानाचा प्रवास सुरू होतो। ज्ञान सांगतं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे। अज्ञानामुळे आपण संसारात अडकतो, पण ज्ञानामुळे त्याच संसाराकडे साक्षीभावाने पाहायला शिकतो। ज्ञान मनाला दिशा देतं आणि योग्य अयोग्य याचा विवेक देतं। वैराग्य म्हणजे संसाराचा त्याग नाही, तर आसक्तीचा त्याग। वैराग्य म्हणजे वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती यांच्यावर अवलंबून न राहता स्थिर राहणं। संसारात राहूनही मनाने अलिप्त राहणं हेच खरं वैराग्य। वैराग्य नसल्यास माणूस प्रत्येक गोष्टीत गुंततो आणि दुःखी होतो। भक्ती नसलेलं ज्ञान कोरडं असतं आणि ज्ञान नसलेली भक्ती अंधश्रद्धा बनते। तसेच वैराग्य नसल्यास ना भक्ती टिकते ना ज्ञान स्थिर राहतं। म्हणूनच या तिन्हींचा समतोल आवश्यक आहे। भक्ती मन शुद्ध करते, ज्ञान दिशा देते आणि वैराग्य स्थैर्य देतं। जेव्हा भक्तीने मन नम्र होतं, ज्ञानाने बुद्धी जागृत होते आणि वैराग्याने आसक्ती कमी होते, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने मुक्तीकडे वाटचाल करतो। आजच्या काळात ताण, स्पर्धा आणि असंतोष वाढलेला आहे। अशा वेळी भक्ती मनाला शांत करते, ज्ञान विचारांना स्पष्टता देते आणि वैराग्य मनाला स्थैर्य देतं। म्हणून जीवनात हा त्रिवेणी संगम आवश्यक आहे। भक्तीने देवाशी नातं जोडा, ज्ञानाने स्वतःला ओळखा आणि वैराग्याने मनाला मुक्त ठेवा। जिथे भक्ती आहे तिथे प्रेम आहे, जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश आहे, आणि जिथे वैराग्य आहे तिथे शांती आहे। या तिन्हींचा संगम झाला की जीवन पूर्ण होतं। जय जय रघुवीर समर्थ।